आता तुमचा मस्सा किंवा तीळ किंवा चामखीळ जे आहे ते फक्त 2च दिवसात गळून पडणार. किती? फक्त 2च दिवसात गळून पडणार आहे बघा. जे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती परत मानेवरती किंवा कुठेही चामखीळ किंवा मस्सा किंवा जे आपले तीळ फक्त 2च दिवसात गळून पडणार आहे बघा. तर नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि आजचा विषय जो आपला आहे तो खूप म्हणजे खूप खास होणार आहे. आणि हा आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण का तर आज आपण मस्सा आपला तीळ किंवा चामखीळ जे आहे ते फक्त 2च दिवसात काढणार आहोत आपण. किती? फक्त 2च दिवसात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या ज्या घरात वस्तू असतात त्या वस्तूपासूनच आपण काय करत असतो की आपलं जे औषध आहे, जे कुठलं सिरम आहे ते आपण घरच्या घरी बनवत असतो, तेही घरच्या वस्तूंनी. आणि त्याच्यापासून जे आहे ते आपण मस्सा बघा, आपला जो तीळ आहे किंवा चामखीळ आहे ती काढणार आहोत आणि तीही 2च दिवसात. तर चला मग करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि आपण त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते पण तुम्हाला सांगतो. तर साहित्य आपण घेतलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा घेतलेलं आहे आपण हे अद्रक. तर मन आहे बघा, बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. म्हणजे माकडाला काय कळते म्हणजे ह्याचा जो आलं जे आहे ह्याचा स्वाद कसा आहे ते माकडाला काय कळते, अशी एक म्हण आहे बघा हिंदीमध्ये की बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. असं आपण हे काय घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक लिंबू घेतलेला आहे. तो पिकला असो किंवा कच्चा असो, फक्त आपल्याला लिंबाच्या रसाची गरज आहे, त्याच्यामुळे एक लिंबू घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हा खायचा सोडा. काय घेतलेला आहे, जो आपण स्वयंपाकामध्ये रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. हा खायचा सोडा हा बहुगुणी खूप असा उपयोगी सोडा असतो बघा. आपले ज्यावेळेस पोट दुखत असतं त्यावेळेस सोड्याचं थोडंसं पाणी पिलं तरी आपला पोटदुखी राहते, असा हा खायचा सोडा आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे हे कोलगेट घेतलेलं आहे. म्हणजे दात घासण्याचं कोलगेट जे असतं, तुम्ही जे रोज जे वापरत असता ते म्हणजे कुठलंही कोलगेट, म्हणजे आता सध्या आपण कोलगेटच म्हणत असतो. तर ते कोलगेट तुम्ही काय घ्यायचे आहे, त्याची पेस्ट घ्यायची आहे, पावडर घ्यायची नाही. बऱ्याच ठिकाणी पावडर भेटते, तर आपल्याला पावडर घ्यायची नाही, त्याची पेस्ट घ्यायची आपल्याला. तर ते कोलगेट कुठल्याही कंपनीचं असू द्या, फक्त पांढऱ्या कलरचं पाहिजे आपल्याला, रंगीत कलरचं पाहिजेत नाही, पांढऱ्या कलरचं कोलगेट पाहिजेत, जेणेकरून त्याच्यामधली जी पेस्ट आहे ती पांढऱ्या कलरची पाहिजे आपल्याला. म्हणून हे पांढऱ्या कलरचं कोलगेट घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, तर हा चुना घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, हा चुना घेतलेला आहे. आणि चुना हा कसा पद्धतीचा घेतलेला आहे, तर गावरान पद्धतीचा आपण चुना घेतलेला आहे. 2 पद्धतीचा चुना असतात. तुम्ही काय म्हणसान की चुना कुठं गावरान असतो का, तर हो, पानटपरीवाल्याला किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्ही विचारू शकता की चुन्याचे 2 प्रकार आहेत, एक गावरान असतो आणि एक पांढरा चुना असतो. तर आपल्याला गावरान चुना घ्यायचा आहे बघा. तर हाच चुन्याची पुडी घेतलेली आहे आपण गावरानमध्ये. त्याच्यानंतर आपण जे घेतलेला आहे तो हा कापूस घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, कापूस घेतलेला आहे. तर ही कापूस पण कुठंही भेटतो, मेडिकलमध्ये भेटतो, दुकानामध्ये भेटतो. तर हा कापूस आहे. आणि जरी नाही कापूस भेटला तरी वाती भेटतात बघा, आयत्या बघा. आता वाती ज्या आपण देव्याला लावत असतो अशा ह्या आयत्या वाती भेटतात, तर त्याचासुद्धा कापसाचा उपयोग आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर एक घेतलेली आहे आपण काडीपेटी. तर तुम्ही म्हणता ना, आता हे काडीपेटीने काय आग लावायची का, तर नाही, तसं नाही करायचं नाही मित्रांनो. आपल्याला आग लावायची नाही, तर ह्यातली काडी आपल्याला उपयोगात आणायची. त्याच्यानंतर आपण एक घेतलेला आहे चमचा. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे एक वाटी आणि एक प्लेट. तसेच आपण एक काय घेतलेलं आहे, तर हे खिसणी घेतलेली आहे. छोटीशी खिसणी आहे बघा, ही कुठेही बाजारामध्ये ह्याच्यामध्ये उपलब्ध होते. तुमच्याकडे छोटी नसेल तर मोठीचाही वापर करू शकता. आणि एक घेतलेला आहे आपण हा चाकू. तर असं हे सगळं तुम्ही बघू शकता, एवढं साहित्य आपण आता घेतलेलं आहे, जे आपले तीळ, मस्सा किंवा जे चामखीळ आहे ते काढण्यासाठी. तर करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात. आणि ह्याचं जे सिरम आहे, जे औषध आहे ते कसं काय तयार करायचं आहे, हे कधी वापरायचं आहे, कधी लावायचं आहे, कशा पद्धतीने लावायचं आहे, ही संपूर्ण मी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आपला आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ फक्त आपला जे आपले लाईक करतात, कमेंट करतात ह्याच लोकांसाठी आहे. बाकीच्यांनी वायफळ बडबड करणाऱ्यांसाठी आपला व्हिडिओ नाही, किंवा वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी व्हिडिओ नाही आपला. तर ज्यांना लाईक आणि कमेंट करतात त्यांच्यासाठीच आपला व्हिडिओ आहे बघा.
तर चला करूया व्हिडिओला सुरुवात आणि कशा पद्धतीने आता आपण ही सिरम तयार करतोय, कशा पद्धतीने लावायचे ते संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेऊया, हे अद्रक घेतलेलं आहे. आपण काय घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे. तर अद्रक आपल्याला काय करायचं आहे आणि ह्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे बघा मी तुम्हाला, की ह्याच्यामध्ये आपल्याला साहित्य काय काय घेतलेलं तर तुम्ही पाहिलंच आहे, पण प्रमाण किती घ्यायचं आहे ते पण सांगतो. आपल्याला आता एक या अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो खिसायचा आहे बघा आपल्याला एका प्लेटमध्ये. आणि खिसत असताना आपल्या हाताची काळजी घेऊन खिसायचं आहे, कारण जेणेकरून आपल्या हाताला हे लागलं नाही पाहिजेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अद्रक हळूहळू खिसायचं आहे बघा. आणि पूर्णपणे एवढं अद्रक आपल्याला खिसून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर आता आपण हे अद्रक खिसलं एवढं. तर आपल्याला एवढं अद्रक खिसल्याच्या नंतर आपल्याला रस पाहिजेत त्याचा. काय करायचं आहे, रस पाहिजेत आपल्याला, हे अद्रक नाही पाहिजेत. तर त्याच्यातला जो रस आहे तो रस पाहिजेत. आणि आपल्याला रस किती पाहिजेत, तर 1 चमचाभर रस पाहिजेत आपल्याला. म्हणून आपण काय करू, आता हे जे अद्रक खिसलेलं आहे, खिसल्याच्या नंतर बघा त्याचा रस तयार होतो. आणि त्याच्यामुळं हे रस जे आहे तो आपण असा ह्याच्यामध्ये पिळून घेऊया. आणि तो किती रस पाहिजेत आपल्याला, तर 1 चमचाभर रस आपल्याला पुरेसा आहे. तर तुम्ही बघू शकता हा 1 चमचाभर आपल्याला अद्रकचा रस भेटलेला आहे. तर रस आपण ह्या वाटीमध्ये घेऊया काढून. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर 1 लिंबू घ्यायचं आहे बघा आपल्याला. 1 लिंबू घ्यायचा आहे. आणि लिंबू घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो लिंबू आहे तो छान पद्धतीने असा चिरून घ्यायचा आहे. ह्यातले जी बी आहेत ते आपल्याला बी काही कामाचे नाहीत, म्हणून आपल्याला ह्यातले जे बी आहेत ते काढून टाकायचे. आणि काय करायचं आहे, हा सुद्धा लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला बघा किती पाहिजेत, तर हा सुद्धा लिंबाचा रस आपल्याला 1 चमचा पाहिजेत बघा. किती, तर 1 चमचाभर. तर हा 1 चमचाभर लिंबाचा रस आपल्याला भेटलेला आहे. तर हे 2 मिश्रण झालेलं आहे आपलं, एक तर अद्रक आणि लिंबाचा रस. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर अशा पद्धतीचं जे कोलगेट आहे, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे व्हाईट कोलगेट आहे ते व्हाईट कोलगेट घ्यायचं आहे बघा आपल्याला. आणि ते किती घ्यायचं आहे, एकदम नॉर्मल पद्धतीत आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे बघा. तर एवढं आपल्याला कोलगेट बाद झालं आहे बघा. तुम्ही बघू शकता हे व्हाईट कलरचं आपण कोलगेट घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकूया. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हा चुना घ्यायचा आहे. तर आपल्याला ज्यावेळेस चुना टाकायचा आहे ना, तर त्यावेळेस आपल्याला चुन्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी घ्यायचं आहे. खूप म्हणजे खूपच कमी घ्यायचं आहे. कारण कसं असतं, हे जो चुना आहे तो खूप थोडासा म्हणजे असा तापट स्वभावाचा आहे बघा. तापट म्हणजे गरम स्वभावाचा आहे. माणसं कशी गरम आणि तापट स्वभावाची असतात ते आपल्यासाठी घातिक असतात, तशाच पद्धतीने हा चुनासुद्धा तापट म्हणजेच घातिक स्वभावाचा आहे. त्याच्यामुळे ह्याला काय करायचं आहे, आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं आहे, जेणेकरून आपली त्वचा जी आहे ती जळली नाही पाहिजेत. फक्त जी चामकीळ आहे तीच जळली पाहिजे, आपली त्वचा नाही जळली पाहिजे. ह्यासाठी आपल्याला चुना जो आहे तो एकदम अल्प प्रमाणात म्हणजेच कमी प्रमाणात घ्यायचा आहे बघा. तर एवढा बाद झाला आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तो हा खायचा सोडा घेतलेला आहे आपण. हा आपण रोजच्या जीवनामध्ये स्वयंपाकामध्ये वापरत असतो, तो खायचा सोडा आहे. तो सुद्धा आपल्याला कमीच प्रमाणात घ्यायचा आहे, कारण ह्याने त्वचा जळू नये म्हणून आपल्याला कमीच प्रमाणात घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे काय करायचं आहे आपल्याला, तर हे थोड्याशा प्रमाणात आपण खायचा सोडा पण टाकलेला आहे. आणि सोडा टाकल्याच्यानंतर बघा ह्याची जी अभिक्रिया आहे, रासायनिक अभिक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, की हे जे सर्व मिश्रण जे आहे, आपण जे साहित्य टाकलेलं, काय साहित्य टाकलं होतं परत एकदा सांगतो तुम्हाला, ध्यान देऊन बघायचं आहे तुम्ही. 1 अद्रक टाकलं होतं आपण थोडंसं किसून, त्याचा चमचाभर रस घेतला होता. त्याच्यानंतर 1 चमचा भरून आपण लिंबाचा रस घेतला होता. त्याच्यानंतर आपण थोडंसं कोलगेट घेतलं होतं. त्याच्यानंतर एकदम अल्प प्रमाणात म्हणजे थोड्या प्रमाणात आपण हा चुना घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं होतं, तर खायचा सोडा घेतलेला होता. हे कमी प्रमाणात साहित्य घेतलं होतं आपण. आणि आता हे साहित्य सर्व जे आहे ते आपल्याला सर्व असं मिक्स करायचं आहे बघा, एक जीव करून घ्यायचं आहे सर्व जे मिश्रण आहे
ते संपूर्ण असं एक जीव करून घ्यायचं आहे. व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघायचा आहे, व्यवस्थित बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे, जेणेकरून आपली जी म्हस किंवा जी चामखीळ आहे, जो तीळ आहे, ही 2च दिवसात गळून पडली पाहिजेत. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघायचा आहे, व्यवस्थित पद्धतीने औषध हे तयार करायचं आहे आणि त्या म्हशीवरती म्हणजे चामखिळीवरती आपली जी तीळ आहेत ह्याच्यावरती लावायचं आहे बघा. तेही काळजीपूर्वक लावायचं आहे. तर हे अशा पद्धतीने हे आपलं शिरम म्हणजेच औषध किंवा हे जे मिश्रण आहे ते छान पद्धतीनं तयार झालं आहे बघा. तर तुम्ही म्हणता दादा हे औषध आता तयार झालं आहे, मग लावायचं आहे कसं, ते पण संपूर्ण माहिती सांगतो. तर पहिले बघा माझ्यासुद्धा चेहऱ्यावरती पहिल्या व्हिडिओमध्ये कधी तुम्ही जाऊन बघा, माझ्यासुद्धा चेहऱ्यावरती इतकी चामखिळ्या तीळ होते. परत अशा एका जागेवरती म्हस होती, तीसुद्धा आपण काढून टाकलेली आहे बघा ह्याच सिरमच्या माध्यमातून, ह्याच औषधाच्या माध्यमातून. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा औषध तयार करायचं आहे. तर आता तुम्ही म्हणता दादा हे कसं वापरायचं आहे, कधी वापरायचं आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, अशी आता तुम्हाला सांगितलं होतं बघा की एक काडीपेटीतली काडी घ्यायची. आता आपल्याला ही अशा पद्धतीने एक काडी घ्यायची. त्याच्यानंतर कापूस तुम्हाला तर सांगितलाच होता मी की किराणा मालामध्ये दुकानामध्ये किंवा आपल्या घरी वाती लावायला कापूस असतो किंवा आयत्या दुकानामध्ये सुद्धा आता वाती आलेले आहेत, तुम्हाला सांगितलं आहे. त्या पद्धतीने थोडंसं आपल्याला हा कापूस पिंजून घ्यायचा आहे आणि पिंजून घेतल्याच्यानंतर बघा ही जी काडीचा गुला आहे त्या गुलच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, हा जो कापूस आहे ते अशा पद्धतीने बघा असा फिरवत फिरवत, किंवा तुमच्याकडे जर इयरबड उपलब्ध असतील, पण आपले जुगाडाचे व्हिडिओ आहेत, आपल्याला रुपये हे खर्च करायचा नाही, फक्त 0 पैशात 0 रुपयात आपल्याला हे जे जामखिळ आहे, म्हस आहे किंवा जो तीळ आहे तो घालवायचा आहे. म्हणून आपण काय करत असतो, प्रत्येक गोष्टीला जुगाड करत असतो. ज्या पद्धतीने मार्केटमध्ये बाजारामध्ये किंवा मेडिकलमध्ये कान साफ करण्याचे इयरबड भेटतात त्याच पद्धतीने आपण जे आहे ते तयार केलं आहे बघा एका काडीपासून आणि कापसापासून. तर मग आता हे कसं लावायचं आहे, तर असं आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये डिप करायचं आहे. डिप करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बुडवायचं आहे आणि बुडवल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपली म्हस असन किंवा तीळ असन किंवा तुम्हाला जर त्यातलं चामखिळ असेल त्या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक लावायचं आहे. स्वतः लावा किंवा दुसऱ्याकडून लावून घ्या. आणि त्यातच काळजी काय घ्यायची आपल्याला, जर डोळ्याच्या ठिकाणी जर तीळ असेल किंवा चामखिळ असेल किंवा जर म्हस असेल तर डोळ्याच्या ठिकाणी अजिबात लावायचं नाही. डोळ्याच्या ठिकाणी अजिबात लावायचं नाही. डोळ्याची काळजी घ्यायची. तिथली म्हस किंवा चामखिळ जर असेल तर ती तशीच ठेवा, तिच्या नादीत लागूच नका. तुम्ही काय करायचं, जे साईडच्या चेहऱ्याच्या नंतर साईडला कुठं असतील किंवा अंगावरती असतील किंवा गळ्यावरती बऱ्याच जणाला असतात बघा, अंगावरती असतात, काकामध्ये असतात, तर अशा वेळेस काय करायचं आहे, जिथं आपला हात पोचतो आहे तिथं आरशात बघून लावू शकता किंवा आपल्या घरातील कोणी मोठी मंडळी असतील त्यांना काय करायचं, लावायचं की हे जे औषध आहे थोडंसं असं डीप करायचं आणि जिथं म्हस आहे किंवा चामखिळ आहे किंवा तीळ आहे अशा ठिकाणी फक्त लावायचे. ते त्वचेला लागू द्यायचं नाही. त्वचा जळते, त्याच्यामुळे त्यात डाग पडू शकतो चेहऱ्यावरती किंवा जिथं आपण हे सिरम लावलं आहे तिथं. तर त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला, तर हे फक्त जिथं चामखिळ आहे, तीळ आहे किंवा ती आपली म्हस आहे त्याच ठिकाणी फक्त थोडंसं आपल्याला लावायचं आहे. आणि तेही कधी लावायचं आहे, तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ भेटन, असा कुठलाच वेळ नाही की बाबा संध्याकाळीच लावायचं आहे, सकाळीच लावायचं, असं काही नाही. तुमचं सगळं काम आटोपल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे की असं सिरम तयार करायचं आहे, हे औषध तयार करायचं आहे आणि ते फक्त त्याच्यावरतीच लावायचं आहे, त्वचेला लागू द्यायचं नाही. आणि जरी त्वचेला लागलं तरी काय करायचं, लगेच थोडंसं आपल्याला कोरड्या फाडक्याने, पाणी न लावता कोरड्या फाडक्याने साईडने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे त्वचेवरती लागलं नाही पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे आणि लावून ठेवल्याच्यानंतर ते तसंच ठेवायचं आहे. आपल्याला त्याला पुसायचं नाही, काय नाही काय नाही. मग आपले भले परत काय जरी कामं असतील तरी ते कामं करत राहायचेत. जोपर्यंत त्याचं औषध राहील तोपर्यंत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला विसरून जायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हातपाय तोंड धुताना त्या टायमिंगला धुवायचं आहे. मग बघा तुम्ही हे फक्त 2च दिवस लावा. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुमची ही जी चामखिळ आहे ती काळी पडायला सुरुवात होणार आहे आणि काळी पडल्याच्या नंतर ती बघा आपोआपच गळून पडणार आहे.
तर भावा बहिणींनो, मी जे हे सिरम तयार केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायची. आणि अशाच पद्धतीने हे सिरम म्हणजेच औषध आपल्याला तयार करायचं आहे आणि आपली जी चामखीळ, मस किंवा जे आपले तीळ आहेत ते 2च दिवसात गायब करायचे आहेत. तर भावा बहिणींनो, हे जर आवडलं असल्यास नक्की लाईक कमेंट करा. तर भेटूयात चला अशाच आपल्या नवीन नवीन माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.